तुकाराम 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 नाम घेता कापेयमा धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या जळी दगडा सहित वह्या तारे गेल्या जैशालया धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ मने रामेश्वर भट्ट तुझ्या मने रामेश्वर भक्त तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ महायोग पीठे तटे भीमरत्यम वरम पुंडलिकाय दातुम मनींद्रै समागत्य तिस्तंतमानंदकंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मन पांडुरंगा करू प्रथमन मी दुसरे चरण संततिया पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो भावन झालो चराचरी मी कळा कुसरी काय चलेने बोलती वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस कुरवाळी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या वारकरी संता या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या या वारकरी संताच्या या
संतांच्या प्रतिवर्षी मी पंढरपुरा जाती दर्शने मागती हरी भेटी प्रथम नमन करू गणनाथा उमा शंकराची आसुता चरणावरी ठेवणी माता स्रष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजा जे चतुर्धनाची आत्मजा वाघ सिद्धी पावे जे सहजा तिच्या चरणावजा दंडवत आता वंदुदेव ब्रह्मण जेचे निपुण्य पावन प्रसन्न होती जी श्रुती जन तया माझे दंडवत आता नवरंग भूमिका जी कीर्तनी उभी होती लोका टाळ मृदुंग श्रुती देखा तया माझे दंडवत आता देव साधू सज्जन नित्य हृदय हरिचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारिती जन तया माझे दंडवत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपे सेवेसाठी निवडला अभंग रामेश्वर शास्त्री महाराजांचा 4 चरणाचा तुकोबारायाचा महत्व सांगणारा व यथार्थ वर्णन करणारा हा शब्द मुद्दाम वापरला। याचं कारण बापही मुलाचं वर्णन करतो, आईही मुलाचं वर्णन करते, मित्रही मित्राचं वर्णन करतो, सासूही जावयाचं वर्णन करते, तर बापही मुलाचं वर्णन करतो प्रेमापोटी। तिथं काही आधी शक्यता आहे। आई मुलाचं वर्णन करते वाचल्यापोटी, तिथं काही आधी शक्यता आहे। मित्रही मित्राचं वर्णन करतो प्रेमापोटी, तिथं काय अधिक शक्यता आहे। जेव्हा सासूही जावयाचं वर्णन करते तिच्यात 9.9 एखादा टक्का चुकून खरायला असेल तर राहिला असेल म्हणून तिथं वशिला बाजी नाही, म्हणून तुकोबार आहे याचा अर्थ वर्णन करतात विठ्ठल कल्पना करा, एका गावात खाकीचे नवे 4 कपडे घालून जाणारं माणूस दिसलं। प्रवेश करण्यासाठी त्याला सहजच विचारला अमुकाचं घर कुठे? ज्याचं घर विचारलं ते डबक घेऊन जाणारं खवळलं। लाज नाही वाटत तुम्हाला? रामप्राय त्या चांडाळाचं नाव घेतलं 3 पिढ्यापासून, त्याचं नाव वाकडा आहे दमन 2 पिढ्यापासून। पाठ झालं जा पुन्हा नाही चाललं, पण कशा करताना घेतलं होतं कशा करताना जा रागू नका, आमची मुलगी डॉक्टर आहे आणि त्यांचाही मुलगा डॉक्टर आहे। तेव्हा कळलं यांची मुलगी उद्यक्षाने द्यायला आले होते। तेव्हा घरचा पत्ता विचारला, तुम्ही 3 पिढ्याच्या वर निघला। पाठ झालं जा पुन्हा नाही विचारलं, पण कशा करताना घेतलं होतं कशा करताना जा रागू नका। त्याचा मुलगा डॉक्टर आहे, मही मुलगी डॉक्टर आहे म्हणून नाव विचारलं। आम्ही दोघंही एकामेकाचा खून करायला टपलो, तुम्ही त्याच्या मुलाला मुलगी द्यायला आला। 3 पिढ्यापासून हा पाठ झाला जा पुन्हा नाही विचारणार म्हणून तुकोबारा याचा अर्थ वर्णन करणार विठ्ठल विठ्ठल व्यक्तीची जवळीकात्वा सानिध्य लादला म्हणजे जर आतात नाही महत्व कळालं तर लक्षात घ्या पुढचं रामायण घडलं नसतं। जर काही काहीला भरत ओळखायला आले तिथं मूल तरी कशाचा? यशोधमायाला कळलं माझा मुलगाच भगवान आहे, त्याने खोड्या नाही करू म्हणून गणपतीला नवस केला। गणेश तमगुण खोड्या करू लागले म्हणून गणपतीला नवस केला। काय यशोधमाय तुमचा मुलगा लेच खोड्या करतो? हो खोड्या करतो म्हणून 1000 लाडू 1000 मोदक करून ठेवले। कृष्णाची बोट धरून म्हणते, कृष्णाने सहजच विचारला आईला, अगं आई मला हिच्यातला 1 लाडू मोदक दे ना। नाही रे बाळा,
देवाला निवेद्य दाखवल्याशिवाय घरच्या लेकरांनी खायचं नसतं. कृष्णाजी मनात म्हणतात, सगळे देवाचा बाप आहे मी आहे, तुलाच कसं कळत नाही ग. तिथं गेल्यावर एका पदार्थाची त्रुटी राहिली. अरे कृष्णा, काही धूप आणि काही पदार्थ आणायचे विसरले. इथं लक्ष देऊ शकतो. मांजर किती राहील एवढा बघतो असं मांजरची काही मत द्यायची. यशोदा धूप आणण्यासाठी घरात गेली. काय गणपती, हे तुम्ही खातात का लाडू? मी खाऊ? तुमच्या आईने नव्हतं सांगितलं उद्योग करायचा. तुम्हीच खा, पण मला त्रास देऊ नका. अख्खे लाडू मोदक संपले. मग यशोदा आली. धूप घेऊन आली सजनाते, रीता हरा देखिला ते. मग कृष्णाला विचारलं, अरे कृष्णा, इथले लाडू मोदक काय झाले? म्या नाही का खाल्ले आहे? मला माहिती तू नाही खाल्ले. तू कित कुसा लाडू किती आणि कसं खाणं शक्य? आई, तू गेलीस ना, 1000 उंदर आले. 1000 उंदरातून एक मोठा उंदर होता. मोठ्या उंदराच्या पाठीवर मोठा पटाचा बाबा बसला होता. तयामध्ये होती थोर मुशकाळ, वरीण एक बैसलासे, शेवट भयंकर हलवी तसे. एक उंदराने एक निवृत्त चलन खाल्लाय. तेव्हाच मला का नाही सांगितलं? सांगणार होतो काही, पण तू धूप आणण्यासाठी घराकडे निघाली. यशोदा धूप आणण्यासाठी घराकडे निघाली. काय गणपती, गाई खाल्ल्यामुळे लाडू मोदक व्यवस्थित पोटात बसले नाही हो. ते तुम्ही आज जाऊन नीट करा ना. उचलला गणपतीने, टाकला पोटात. मग यशोदा आली. अरे कृष्णा, इथला देव काय झाला? ज्याला निवेद्य दाखायचा तर देवावर देवत नाही. मग कृष्णाला विचारलं, अरे कृष्णा, इथला देव काय झाला? कृष्णाची निस्ते असू लागली. देवाशी सपुसे देव काय झाला? 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 सियाने बोला देवाशी सपुसे देव काय झाला? देवाशी सपुसे देव काय झाला? असे आले देवाशी सपुसे देव काय झाला? देवाशी सपुसे देव काय झाला? असे आले बोले, असे आले बोले. देवाशी सपुसे देव काय झाला? यासे हले बोला, यासे हले. मग यशोदा मायला जर कळालंच असतं माझाच मुलगा भगवान आहे, त्याने खोड्या नाही करे म्हणून गणपतीला नवस केला. गणेश देव तमगुण खोड्या करू लागले. म्हणून भरताला राज्य दिलं नसतं, म्हणून रामायण घडलं नसतं. विठ्ठल विठ्ठल. कसे ओळखायचे संत म्हणून? काय म्हणायचं? संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संत नवती जगा मानसाच्या सारिखे. संत नवती जगा जगा माणसाच्या सारखे. समुद्र नदी नये बैगा,
पाषाण म्हणून लिंगा संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. काशीच्या विद्वान पंडिताला विचारलं, इथे काशीचे विद्वान पंडित कुठे राहतात? वेळ सकाळची होते, 7:30ची. बसले होते 3-4 लेकर खेळत, एक मांडीवर, एक खांद्यावर, एक पायावर, एक पाठीवर, असे 3-4 लेकर खेळत बसले. तिकून कान्हू पाठक नावाचे संत आले. ते म्हणाले, तर कान्हू पाठक नावाचे संत कुठे राहतात? वेळ सकाळची होती बरं. लिंडी जाऊ लागली, यमदूताची लिंडी जाऊ लागली. म्हणून ते म्हणाले, इथं कान्हू पाठक नावाचे संत कुठे राहतात? ते म्हणाले, ते काय म्हणाले, वेळ सकाळची होती, 7:30ची. बरं जाऊ द्या, मला लेकरं असल्यामुळे म्हणतात ना. बरं लेकरं उठतं समोरच्या विहिरीत नाही टाकतो. आता झालं का साधू? आता अंतर तरी कशाचं रे? पोटची लेकरं विहिरीत टाकली, स्वतःचे लेकरं बदल दया नाही केली. दुसऱ्याच्या लेकराच्या नळडोर पाय देऊन कमी करशील का? काशीहून आला, गरीबाकडे 2-4 घास, तू आणि माझ्या घरचं. अरे सुतूक पडे तुला, सुतकतलं खातू काशीचा पंडित. असंच जातो वर जा. त्याच्यात टाकणे इतकी दयाशक्ती, काढणे इतकी प्रपंच शक्ती आहे. म्हणून त्याला संत म्हणता येत नाही. तस घरातून लेकराला हाक मारल्यावर कसं जिवंत लेकर बाहेर येतात, तसे विहिरीतून जिवंत लेकर बाहेर आले. त्याच्यात टाकणे इतकी दयाशक्ती, काढणे इतकी प्रपंच शक्ती. म्हणून त्याला संत म्हणतात नाही. विठ्ठल विठ्ठल असं पंढरपूरला जाऊ लागलो आणि तिथं आला अमेरिकेचा माणूस. त्याने गपचीप पाय पडून जाऊ ना, जाता जाता माझा कष्ट धरायले, जाता जाता माझा कष्ट धरायले, गपचीप पाय पडून जावा ना. त्याच्या गळ्यात होता टाळ. त्याला म्हणलो, पठ्या तू 2 मिनिटं थांब, तुला लगेच उत्तर देतो. त्याच्या गळ्यात होता टाळ. त्याचा टाळ धरला आणि त्याला विचारलं, याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? असे 3 जण काळे होते. त्याला झाला देव प्रसन्न. करोनाच्या काळामध्ये त्याला झाला देव प्रसन्न. त्याला काय मागावं काय सुचायना. एकाने मागितलं, काय मागितलं? याची दान देगा देवा, शेजाऱ्याला करुणा व्हावा, आणि करुणा झाल्यानंतर माझ्या घरी येऊन मीच मरून जावा. दुसऱ्याने विचारलं, सांग तुला का पाहिजे? मला त्याच्यापेक्षा गोर करा. तिसरा हुशार होता. ते का म्हणला माहिती का? त्या दोघायला माझ्यासारखं करा. म्हणजे जशाल तसं, पुन्हा जशाल तसे झाले. अहो, एक माणूस हापिसून मोबाईल खेळत आला. ते दुसऱ्याच्या घरी घुसला. त्याला वाटलं आपलंच घर आलं काय की. ते दुसऱ्याच्या घरी घुसलं. ती धल्ली बाई रिकामी नव्हती, ती बी मोबाईलच खेळत होती. घेतलं गिलास पण दिलं, त्याच्यापाशी बसली. पुन्हा त्या खाराचा खळा मारक आला. ते बी मोबाईलच खेळत होता. ते बरोबर घरात घुसला. घरात घुसल्यावर त्याला हे दोघं दिसले. आय ओम सॉरी, मी दुसऱ्याच्या घरी घुसलो आणि घर स्वतःच आणि दुसऱ्याच्या घरी घुसलो. घर स्वतःच आणि दुसऱ्याच्या घरी घुसलो. अहो, असंच एका कीर्तनाला गेलो मी.
आणि कीर्तन संपलं की संपलं. एक पोरग मायकर पळत आलो, महाराज चला महाराज चला घरी चला, दूध प्यायला देतो. गेले 2 तांबे दूध पिलं आणि ते प्यायल्यावर काय म्हणलं माहिती का ते पोरग? म्हणलं तिच्यात उंदीर पडल्याला होतून म्हणून प्यायला दिलं. तांब्या घेतला फटकन आपली तांब्याच फुटला. तांब्याच फुटला फटकन. त्या आईकडे रळत गेला, आई त्या महाराजाने आपला तांब्या फोडलाय. पुन्हा असंच एका समोर माझं कीर्तन सुरू झालं आणि माझ्या समोर एक म्हातारं बसलेलं होतं. मी जसं जसं कीर्तन सुरू करेन ते तसं तसं म्हणावलं तर खरं तोच खरं खरं तोच खरं. मी कीर्तन झाल्यावर विचारलं एका माणसाला, अहो मामा हे माणूस येडं बिर का? ते बैर आहे बैर ते काही कळत नाही त्याला. अशीच एका माणसाला शिक आली आणि मी त्याला म्हणलं डॉक्टरकडे जाय तपास करून ये. त्याने तपास केला नाही, काही नाही केलं. ते डॉक्टरच्या अंगावर खोकलून आलं आणि येऊन बसलो. म्हणलं आला का रिपोर्ट? नाही, आणखीन 2 मिनिटं देईन थांबा. 2 मिनिटात रिपोर्ट आला. काय म्हणले? मी त्याच्याच अंगावर खोकलून आलो वापस. विठाला 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 एक माणूस जेवण करीत होता. ती धल्ली बाई धुणं धुवू लागली आणि एक बाई पळत आली तिच्याकडे. मला पाय या डबीत काय मिळालं? देवाला काय मागितलं तिने? मला एक डबी द्या डबी. तिच्यात अंगठी होती, ती अंगठी काढली की डबल अंगठ्या डबल तशाला तशा अंगठ्या निघत होत्या आणि ती डबल पळत गेली त्या बाईकडे. पळत गेलं, तिने धुणं नाही धुतलं काय नाही धुतलं, दिलं टाकून तिने नवऱ्याकडे पळाली. आताची आत्ता उठा, तुम्ही उठा, लवकर उठा, देवाची भक्ती करायला जा. त्याने भोळीवाली भक्ती केली, आला वापस. झाला का देव प्रश्न? नाही झाला. डबल जा गेला, देव प्रसन्न झाला. आणि देवाला मागितलं, सांग तुला का पाहिजे, सांग तुला का पाहिजे, मला डब्बी पाहिजे. ती डब्बी दिली, पण तिच्यात काय होतं? वस्तारा होता. वस्तारा जाऊ लागला असं पांदीच्या कडीने. ती म्हटलं मला ह्या डब्बीत बघायचं काय होतं, मला या डब्बीत बघायचं काय. असं एक वड होत, गार सावली खाली बसलं, पाणी वगैरे पिलं. पुन्हा म्हटलं मला या डब्बीत बघायचं काय. जशी डब्बी खोलली तसा एवढा वस्तारा बाहेर आला. मग गोटाच सुपला सुट. तेच वस्तारा तेच डब्बी दाबून तुला आणि घरी नेलं बायकोला दाखायला. धर तू डब्बी, हळदी कुलटाचा टाइम. ती डब्बी ठेवली, मला समजायला बोलिलं. उद्योग गटाचे अध्यक्ष सरपंचीन असं समजायला बोलिलं. असं समजायला बोलिलं आणि कुंकू घेतलं. आता डबीचं काय, डबी आणायची विसरली. ते म्हणते जी घराची मालकीन तिनेच डबी आणावा. डबी आणली, डबी खोलली. सरपंच ते एवढे केस होते. जशी डबी खोलली
जसा वस्त्र बाहेर आला एवढे केस होते सुटलं सुट. समजायचं काहीच नाही ठुलं. आपली नवरी मालती ह्या घराच्या बाहेर निघा, पहिलं निघा बाहेर, या घराच्या बाहेर पहिलं निघा. म्हणून असं म्हणून तुका बरं सांगतात अभंगाचं पहिलं चरण. तुकाराम 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 नाम घेता का प्रेम. धन्य तुकोबा समर्थ जेणे केला हा पुरुषार्थ. ते आपल्याला कामाला ठेवणार नाहीत ना, पायातले जोडे काढून हाणणार नाहीत का आपल्याला चपणीने. हाणते ना ते. असं जर म्हणले तर आपल्याला, असं जर म्हणले तर हाणते ना आपल्याला. काय करते, कामाच्या बाहेरून हाकलून देते ना आपल्याला, हाकलून देते. म्हणून असं ते माणूस नुसतं कॅमेराकडे बघू लागला. तुम्हाला वाटलं गेलो गेलो का, मी जात नाही आता. हा इथंच आहे मी, इथं जात नाही मी. हा म्हणून असं हाणते ना आपल्याला. म्हणून तू बऱ्या सांगतात अभंगाचं दुसरं चरण.
धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. भजन करा. विठोबार माई हाताने टाळी मुखाने भजन. समदेनी वाटेवरचे समदे. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला, हे विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठला. एक साथ भक्ती महिला मंडळीनं म्हणा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. महिलांनी सर्वांनी टाळी वाजून भजन करायचं. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. म्हणा सगळे. माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय. हराय त्रिलोचनाय भस्माकराय महेश्वराय, तस्मै कराय नमः शिवाय. ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, ओम अभंगाचे तिसरा चरण. जडी दगडासाई तुम्हाला जडी
वा वा जळी दगडासहित वह्या तारी गेल्या जैशाला ह्या धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ। बच्चे लोग हे हेला बात करने वाले सब जन 5-5 रुपए डालो। बच्चे लोग हे दीवार जलने वाले सब 10-10 रुपए डालो। गज फूटे भर लो। ज्ञानेश्वर महाराज त्यांनी मधुगिरी मागून काम नसतं केलं, त्यांनी चौकात हलवा केला। रेड्या मुखी येत बोलविला, ग्रहवंत ज्यांचा हलविला, चालविली जड भिंती विठ्ठल नामाची चालविली जड भिंती हरी टांग याची भ्रांती मोक्ष मार्गिता सांगागी ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गिता सांगागी ज्ञानोबा माझा। चालविली जड भिंती हरी टांग याची भ्रांती मोक्ष मार्गिता सांगती ज्ञानोबा माझा मोक्ष मार्गी जा सांगते ज्ञानोबा माझा। तुकोबाराचा काय अधिकार होता? एवढाच अधिकार होता त्याचा। दगडासहित वह्या तारी गेल्या जैशाला म्हणून तुकोबाराय काय सांगतात? अभंगाचा शेवटचं मने रामेश्वर भट तुझ्या मने रामेश्वर भट तुझ्या मने रामेश्वर
तुका विष्णू नाही तुझा 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 धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ समर्थ हा धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझ्या धन्य तुकोबा समर्थ ज्याने केला हा पुरुषार्थ म्हणू आपण सगळ्याच्या आवडीचं आहे ते आपण म्हणू आता हे जरी नाही कळलं हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल हे जरी नाही काल सरती शेवटी बा काळ बांधून नेईल सरती शेवटी बा सरत शेवटी बा काळ बांधून नेईल सरत शेवटी बा एका जनार्दनी आमचे काय बाजाईन एका जनार्दनी आमचे काय बाजाईन पिंगळा 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 माद्वारी बोल बोली करे का पिंगळा माद्वारी हो पिंगळा माद्वारी बोल बोली करे का पिंगळा माद्वारी हो पिंगळा माद्वारी बोल बोली करे का पिंगळा माद्वारी पिंगळा माद्वारी बोल बोली करे का पिंगळा माद्वारी हरी डबल फिरवीता तुम्ही डुगडुगाईका डबल फिरवीता तुम्ही डुगडुगाईका पिंगळा 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 माद्वारी बोली बोली करे का पिंगळा माद्वारी हो पिंगळा माद्वारी ताडी वाजवा भजन करा ताडी ताडी हे ताडी पिंगळा माद्वारी ताडी वाजवा भजन करा हो का पिंगळा माद्वारी पिंगळा माद्वारी बोल बोली करे का पिंगळा माद्वारी दाताचं दातवण घ्या ग कोणी दाताचं दातवण घ्या ग कोणी घ्या ग कोणी घ्या ग कोणी कुंकू घ्या कोणी काळमणी 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 निर्गुण निराकार आता माहूर माझेगा निर्गुण निराकार आता माहूर माझेगा शकून 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 सांगावया आलिय माई वाचना हो शकून सांगावया आलिय माई वाचना हो शकून सांगावया आलिय माई वाचना 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 सकून सांगावया आलिय माई वाचना अहम भाग्या अहम भाग्या सोम भाग्या अहम भाग्या सोम भाग्या प्रेम नगरा वारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी अनमाजा मल्हारीची वारी मल्हारीची वारी
भंडारीची वारी भंडारीची वारी वाऱ्या भंडारीची वारी भंडारीची वारी पिंगात बाई पिंगात पिंगात बाई पिंगात अवघा धांगड धिंगाण 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 या शेजारीनं बरं नाही केलं बया मला पंढरीला नेलं बया मला पंढरीला मला पंढरीला बया मला पंढरीला नेलं ग बया मला नेलं ग बया पंढरीला नेलं ग बया या पंढरपुरात या पंढरपुरात काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत 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 माँ कहे बेटा मेरा है बेटा कहे माँ मेरी है ना माँ का ना बेटे का ये तो जन्म दिल का नाता है तू काया नगर का सौदागर तुझे अपने वतन को जाना जाना ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज जय ज्ञानेश्वर माऊली